महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये आज सिटी लिंक बस सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले। नाशिक रोड परिसरात रिक्षा चालकांनी सिटी लिंक बस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर बस चालक संतप्त झाले आणि त्यांनी तात्काळ संप पुकारत बस वाहतूक बंद ठेवली। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड भागात बस कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांमध्ये वाद झाला। हा वाद इतका वाढला की संबंधित बस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर संतप्त बस चालकांनी एकत्र येत जोपर्यंत सुरक्षिततेची हमी मिळत नाही तोपर्यंत बस रस्त्यावर आणणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले। बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा फटका बसला। अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतुकीसाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला। काही ठिकाणी बस स्थानकांवर गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले। दरम्यान या घटनेमुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। संबंधित प्रकाराची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।